नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ तसेच घातक शस्त्राविरोधामध्ये पोलिसांनी राबविलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम 2 मध्ये मोठं यश मिळालं आहे. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमध्ये 853 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1315 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 7,97,61,724 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये 172, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 527, शस्त्र अधिनियमाअंतर्गत 26 तर इतर कायद्यानुसार 110 गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल हस्तगत केला. अवैध दारू आणि जुगारासह इतर गैरप्रकार करणाऱ्या विरोधामध्ये सातत्याने कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायाची माहिती थेट पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयातील खबर हेल्पलाईन 9150 या क्रमांकावर माहिती द्यावी असं आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे. नांदेड परिक्षेत्रात होत असलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यामध्ये उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून जिल्ह्यात विविध उद्योगांच्या माध्यमातून 1622 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार आहे. येत्या दसऱ्यापर्यंत या उद्योगाच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल. तसेच या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना मिळेल असं प्रतिपादन परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित इन्व्हेस्ट इन परभणी अर्थात परभणी गुंतवणूक परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, सहाय्यक आयुक्त संजय भोरेवाल, सहाय्यक आयुक्त अमोल बळे, सहाय्यक उद्योग अधिकारी प्रभाकर वाटाणे, भावना बोर्डीकर, उद्योजक निलेश त्रिभुवन, धीरेन गिलानी, बिपिन इंगोले, सुषमा मोरधानिया, बाळासाहेब गीते, संतोष एकलारे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये देश आणि राज्य प्रगतीपथावर असून यामध्ये परभणी जिल्ह्याला सक्रियपणे सहभागी होऊन मोलाचा वाटा उचलायचा आहे. त्यांच्या माध्यमातून विकसित आणि अग्रेसर परभणीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण म्हणू तशी परभणी घडवायची असून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, परभणी येथे शोध नवोपक्रम, उष्णायन आणि प्रशिक्षण केंद्र अर्थात CIIT उभे करत मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच परभणी येथे नव्या नियोजन भवन उभारणीसोबतच आता नवे उद्योग भवन देखील उभारण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री बोर्डीकर यांनी उपस्थित उद्योजकांना दिली. त्यामुळे परभणी येथे उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानगी एका खिडकीतून देत इज ऑफ डुईंग बिझनेस धोरण राबविण्यात येणार आहे. त्यामुळे येथील उद्योग भवनातून उद्योग उभारणीसाठी वारंवार आढावा बैठका घेऊन चालना देण्यात येणार आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. परभणीत महाराष्ट्रातील पहिला इंटिग्रेटेड CBG क्लस्टर उभारण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली असून हा प्रकल्प परभणीच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देईल आणि रोजगाराच्या संधी वाढवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाले, यशस्वी झाला असंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण की 1600 कोटी रुपयाचे MOU आजच या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि लवकरच त्या सर्व उद्योगांचं पायाभरणी, भूमिपूजन हे दसऱ्यापर्यंत होईल. हाही शब्द पालकमंत्री म्हणून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला देते.
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित समरसता संकल्प अभियानाअंतर्गत कलश यात्रा आज परभणी शहरातील जागृती मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाली। यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली संत रविदास महाराजांच्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला। सामाजिक ऐक्य आणि समरसता समाज निर्मितीचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। यावेळी ज्ञानदेव आस्वार, रामकिशन कांबळे, भारत भाग्यवंत, नरहरी सोनवणे, मंगल मुदगलकर, भालचंद्र गोरे, प्रभावती अन्नपूर्वे, रमा शेजवळे, महिला मोर्चाच्या मनीषा जाधव, मंडळाध्यक्ष ऋतुजा जोशी, रामेश्वर अवचार, सुरेश चोपडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त नरसिंह माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पोखर्णी नरसिंह या ठिकाणी देशभक्ती, गुणवंताचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला। प्राचार्य गोपाळ मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी ग्रामस्थ तसेच परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप यावेळी देण्यात आली। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।